डायमंड चषक 2026वर एसएस फुटबॉल क्लबचा झेंडा. थरारक फायनलमध्ये मंगळवार पेठ क्लबवर पेनल्टी शूटआउटमध्ये मात. डायमंड फुटबॉल असोसिएशन मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डायमंड चषक 2026 भव्य ओपन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी उत्साहात पार पडला. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मिरज येथे झालेल्या या थरारक फायनल सामन्यात एसएस फुटबॉल क्लब मिरज संघाने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवत डायमंड चषक 2026वर आपले नाव कोरले. दिनांक 18 मे ते 24 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, पुणे, हुबळी, बीड, नगर आणि मिरज येथील नामांकित फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमुळे मिरज व परिसरातील फुटबॉल प्रेमींमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले होते. स्पर्धेतील विजेत्या एसएस फुटबॉल क्लबला 51,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले, तर उपविजेत्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबला 25,000 रुपये रोख व ट्रॉफी प्रदान करण्यात आले. या अंतिम सामन्यास विधान परिषद सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, नगरसेविका बिल्किस बुजरुक, श्वेतभैया कांबळे, अरबाज खतीब, सादिक बुजरुक आणि राजू विवेक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डायमंड चषक 2026 स्पर्धेचे आयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन मिरजचे संस्थापक अध्यक्ष हाजी शब्बीरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहबूब शेख पीटर, कलील शेख, आबिद शेख, फहीम शेख, मुन्ना नायकवडी, प्रशांत माने, अतिश अग्रवाल, अली शेख, जाकीर निशानदार, समीर शेख, मलिक नायकवडी, शाहिद शेख, कौसन शेख, सतीश चिखलगार, दिलावर नरवाडे, डी चन्ना, यश भोरे, शशी साबळे, मोहम्मद अली अत्तार आणि मौलाभाई कुरणे यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट एसएस न्यूज मराठी. डायमंड स्पोर्ट्स क्लब मिरजच्या वतीनं गेले 5 दिवस फुटबॉलचे ओपन सामने या ठिकाणी चालू आहेत. आज सामन्यांचा अंतिम दिवस आहे, फायनल सामना आहे. त्या फायनल सामन्याच्या शुभारंभाला आपल्या मिरजेचे लाडके आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय इद्रिसभाई नायकवडी साहेब, या डायमंड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी शब्बीर शेख, त्यांचे सर्व सहकारी गेले 7 दिवस या ठिकाणी सामना चालू आहे. प्रेक्षकांना बघण्यासारखा हा सामना. आता फायनल मला वाटतं मिरज आणि मिरजच आहे, त्यामुळं दोन्ही सामने तेव्हाही दोन्ही मिरजेतलेच आहेत. चांगल्या पद्धतीचे खेळ करतील आणि या सामन्याला माझ्या